जसं गँगवॉर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड बनवला, तसा एक एन्काउंटर स्क्वॉड आपण बनवणार का? की लोकांच्या जीवाशी जे खेळतायत, लोकांची पिढी उद्ध्वस्त करतायत, त्या लोकांना उडवले तर कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. नियमात बसून उडवा, पण काहीतरी याच्यामध्ये तुम्ही असा कायदा आणा की जोपर्यंत स्वतःच्या जीवाची भीती निर्माण. का एन्काउंटर झाले होते ना, झाले नाहीत का एन्काउंटर? मुंबई कंट्रोल कशामुळे आली? त्यामुळे सरकारने हिंमत दाखवावी की एक उद्ध्वस्त पिढी करणाऱ्या लोकांना जरा बसवण्यासाठी एक तर केमिस्ट किती अटक केले आणि याच्या पुढे केमिस्ट अटक करून ते सुटणार नाहीत याची व्यवस्था सरकार करणार का? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कठोर कारवाई करण्यामध्ये तुम्ही त्याला नाव देऊ नका. असे अक्षय शिंदे मध्ये कुठे नाव दिलं तुम्ही? उडवलाच ना अक्षय शिंदेला. अक्षय शिंदेला उडवला ना, तसे उडवा 2-4 लोक. कारण तर आम्ही लिहून देऊ तुम्हाला काय कारण द्यायची ती. पण माझं म्हणणं असं आहे की कठोर कारवाई झाल्याशिवाय, जीवाची भीती त्यांना निर्माण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सरकार अशी कठोर पावलं उचलणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, अर्थातच जे ह्या ड्रग रॅकेटमध्ये असतात त्यांच्यावरती पोलिसांची भीती असलीच पाहिजे. आणि भीती आता आपल्याला माहिती आहे की मकुगा सारखा जेव्हा आपण जेव्हा कारवाई करायला आपण सुरुवात केली आहे, ही काही सोपी कारवाई नाही आहे किंवा हा काही अतिशय तो साधा असा कलम नाही आहे. या कारवाया करत असताना अर्थातच आपण जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, सप्लायर असू द्यात किंवा तो केमिकल मिक्स करणारा असू द्यात. पण मगाशी मी म्हणून मुद्दाम ते उदाहरण दिलं की मालवणीमधल्या एका झोपडपट्टीमध्ये 2 म्हाताऱ्या महिला बसून तिथे जे काही एमडी ड्रग तयार करतायत, ते केमिकल मिक्स करणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्याच्यावर केमिस्टची पण तुम्हाला ते केमिकल बॅकग्राऊंडच्या एज्युकेशनची पण आता आवश्यकता नाही. युट्यूबवरती पण देखील अतिशय ह्याची व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणून मला वाटतं केमिस्टच्या बाबतीमध्ये आपलं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये किती केमिस्ट इन्व्हॉल्ड आहेत, तर माझा जो समज आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या काही माहित्या हे गृहराज्यमंत्री पद आल्यानंतर जी काही मी माहिती घेतोय, ड्रग बनवणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्यामुळे ह्या कारवाई करत असताना जे कोणी इन्व्हॉल्ड असतील, किंवा आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची घोषणा देखील सभागृहामध्ये केली होती. जर का पोलीस देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू. आपल्या माहितीकरिता 15 पोलिसांना आजपर्यंत मागच्या 6-8 महिन्यामध्ये आपण बडतर्फ केलेला आहे आणि 10 पोलिसांना आपण सस्पेंड देखील केलेला आहे. म्हणजे आपण 0 टॉलरन्स वरती काम करतोय. आणि अर्थातच कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना असलाच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक जी कारवाई आहे ती आम्ही करतोय. प्रवीण दरेकर.